मी फडणवीस साहेबांना एवढंच सांगेन की साहेब, या मंदिराकडे येताना 2-3 ठिकाणाहून जे रस्ते येतात हे रस्ते खूप अरुंद आहेत, तर कृपया करून धार्मिक स्थळाचा दर्जा तर आपण द्यावाच, परंतु हे क्षेत्र डेव्हलपमेंट होण्यासाठी रस्ते किंवा इतर गोष्टींची आवश्यकता असेल ती देखील आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय। आणि खास करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलू नये, परंतु साहेब एक विनंती आहे की आमचा भिवंडी वाडा मनोर रस्ता जो आपण मंजूर केलेला आहे, आपण 1000 करोड दिलेले देखील आहेत, परंतु ते कॉन्ट्रॅक्टर काही काम करत नाही, तर त्यांची जी काही अडचण असेल ती आपण सोडवावी आणि सोडवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्या शिवप्रेमींना मनापासून उत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे, निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील। आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांचं योग्य जाळं या ठिकाणी तयार करायचं आहे, मी PWD ला सांगतो, PWD ने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे, त्यात काय अडचणी आहेत त्या आपण दूर करू, पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे, हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात, ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू।